हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असणार. तर मी लीना स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खरं तर व्हिडिओला मी सकाळी सकाळी सुरुवात केली होती, कारण आज 26 जानेवारी होती आणि मी लवकरसुद्धा उठलेले होते, कारण मला खाली सोसायटीचे इथं ध्वजारोहणासाठी सुद्धा जायचं होतं. पण त्या अगोदर ना मी रात्रीचे भांडे घासून घेते, कारण ना काल मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला आहे. ज्यांनी बघितला नसेल ना त्यांनी नक्की जाऊन चेक करा. तर रात्री झालं असं की जेवणाला खूप उशीर झाला. खरं तर स्वयंपाकाला पण उशीर झाला, जेवणाला पण उशीर झाला, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा बराच वेळ चालला. कारण रविवार हा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांकडे हळदी कुंकू होतं. तर मग बायकांना खूप लेटपर्यंत यायला लागल्या. तर मग त्यांच्यासमोर तर आपल्याला काही करताच येत नाही, म्हणून मग जेवणाला उशीर झाला. आणि त्याच्यामध्ये रक्षिकाचे पप्पा तिला बाहेर घेऊन गेलेले होते, कारण घरी कोणी आलं ना तर मग रक्षिका रडते. म्हणून मग ते म्हटले की मी हिला बाहेर घेऊन जातो, म्हणजे मग तुझं व्यवस्थित होईल. पण मग घरी आल्यावर तिला असं झालं की आईला आता सोडायचंच नाही. मग मी कसं तरी जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे बनवला, जेवण केलं, पण त्याच्यानंतर ती मला सोडायला तयार नव्हती आणि तिने मला काहीच नाही आवरू दिलं. मी कसं तरी किचन वगैरे क्लीन केलं थोडंफार आणि भांडे वगैरे बेसिनमध्येच ठेवून दिले. आता लहान मुलं असले ना तर आपल्याला थोडं त्यांच्या कलेनेसुद्धा वागावं लागतं. आता ज्यांना लहान मुलं आहेत ते ही गोष्ट समजूनच घेऊ शकतात. तसं तर मला रात्रीची भांडी वगैरे ठेवायला आवडत नाही, कारण काय होतं ना त्याच्याने कॉक्रोच खूप लवकर होतात. आता जे सोसायटीमध्ये राहत असतील त्यांना माहीतच असेल की कॉक्रोचचा किती मोठा प्रॉब्लेम असतो. असो, त्यानंतर ना मी फ्रेश वगैरे झाले आणि रक्षिकाला उठवलं, तिचीसुद्धा तयारी केली आणि खाली तिला घेऊन गेले होते सोसायटीमध्ये ध्वजारोहणासाठी. खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर मी घरी आले आणि आज मला जेवणामध्ये वटाणे आणि बटाटे यांचे मिक्स पराठे करायचे होते, कारण घरामध्ये खूप वटाणे होते. म्हटलं तेही वापरून घेऊयात. तर मग असं काही मी करायला घेतलं आणि मी वटाणे आणि बटाटे शिजायला ठेवून देणार होते. तोपर्यंत ना मला कणिकसुद्धा लावायची होती, कारण मग पराठ्याची कणिक ही अर्धा तास जरी मुरली ना तर पराठे छान होतात. आणि त्याच्यामध्ये मी थोडं मीठ आणि काय तेलसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे थोडे क्रिस्पी होतात. ते वरचा पापुद्रा असतो तो. तर मग आता मी हे अर्धा तास वगैरे मुरवू देईल. आणि इकडे बघा, रक्षिका तिच्या पप्पांना ऑफिसच्या कामामध्ये मदत करत होती. रक्षिकाच्या पप्पांना ना आपले जे हॉलिडेज असतात ना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा आपले जे काही हॉलिडेज असतात ना त्यांना ते शक्यतो त्यांना सुट्टी नसते. तर मग त्यांचं वर्क फ्रॉम होम चाललेलं होतं. आज ना मला नेहमीच्या वेळापेक्षा कामं थोडी लवकर आवरून घ्यायची होती, कारण दुपारी रक्षिका 1-1:30च्या दरम्यान झोपते आणि तोपर्यंत माझी सगळी कामं झाल्यावर मला बाहेरसुद्धा जायचं होतं. तर आज मला रिलायन्स मॉलमध्ये जायचं होतं, कारण रिलायन्स मॉलला ना 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला खूप छान ऑफर असतात. आणि तिथले ना कपडे म्हणजे मला पर्सनली खूप आवडतात, कारण तिथले जे आपण टॉप्स किंवा कुर्तीज घेतो ना त्याचे कापड चांगले असतात. असं लगेच वॉश केल्यावर लूज वगैरे पडत नाही, खराब होत नाही. तर मला पर्सनली तरी खूप आवडतात आणि मी प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला तिथून शॉपिंग करत असते. आणि ऑफर असतात. आपण जे 400 रुपयाला ड्रेस घेतो ना इतर वेळेस, तो तिथं 300ला वगैरेच मिळतो. खूप जास्त फरक नाही पडत, पण तरी छान असतात आणि नवीन स्टॉक आलेला असतो. फक्त एवढंच आहे की रिलायन्स मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला खूप शोधून वगैरे कुर्तीज आणि जे टॉप्स असतात ते निवडून घ्यावे लागतात. आणि आपली फक्त चॉईस चांगली असायला हवी, तर तिथले कपडे छानच भेटतात. त्यानंतर मी घेतले, म्हणजे मी आता उद्या वगैरे परवा जो व्हिडिओ बनवेल ना त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी की मी कुठलीच कुर्ती किंवा टॉप घेतले ते. तर परवाचा व्हिडिओ पण माझा नक्की बघा. आणि त्याच्यानंतर ना मी काही भांडे वगैरे पण बघितले. ही कढई मला खूप आवडली, पण मी म्हटलं आता नको घ्यायला, कारण माझा तेवढा बजेटसुद्धा नव्हता. आणि काही काही वस्तू छान होत्या. आणि हा एक बाऊलसुद्धा मी मागच्या वेळेस घेऊन गेले होते. आणि हे डबे वगैरेसुद्धा मी घेतले. क्वालिटी छान आहे आणि असं लगेच खूप यूज वगैरे केल्यावर ना खराब होणारे वगैरे इथले वस्तू नसतात. त्याच्यानंतर ही बॉटल मला खूप आवडली, पण मी घेतली नाही, कारण ना रक्षिकांना अशा गोष्टी लवकर खेळायला मागते. त्याच्यानंतर मला खूप उशीर झाला होता, म्हणून मग मला एवढं घेऊन मी घराकडे निघाले. मी घरी आले आणि घरी आल्या ना मी रक्षिकासाठी भात लावला, कारण मला 7:30 झाले होते यायला. आणि म्हटलं तिला भूक लागली असेल, कारण सकाळी तिने हवं तसं जेवणही केलेलं नव्हतं. तर मी खूप छान छान ड्रेस घेतले खरं तर. आणि रक्षिका घरी होती त्यामुळे मी खूप सारे ड्रेस ट्राय करू शकले. नाहीतर मग काय होतं, ही सोबत असली ना तर मग मलाही भीती असते, अरे ही रडेल का. परत मग तिच्या पप्पांची पण थोडी चिडचिड होते, कारण ती 1 मिनिटही कुठं शांत उभी नाही राहू शकत.
तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत कुठले कपडे घेतले किंवा ड्रेस घेतले ना मी ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.